नमस्ते मुलांनो, आज आपण बघूया विज्ञानाचं टॉपिक. पाठाचं नाव आहे आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती व्यवस्थापन. आता याच्यात आपत्ती म्हणजे काय? आपत्ती म्हणजे काय तर संकट, वेगवेगळ्या प्रकारची संकट. पण मग आपत्ती व्यवस्थापन म्हणजे येणाऱ्या संकटांना कसं तोंड द्यायचं किंवा संकट येऊ नयेत म्हणून कोणती काळजी घ्यायची, त्याचं सगळं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. आता याच्यामध्ये आधी आपल्याला माहिती की आपत्ती कोणत्या कोणत्या प्रकारची असते. तर एक असते नैसर्गिक आपत्ती, बरोबर. दुसरी असते मानवनिर्मित आपत्ती. हे आपण मागच्या वर्षी बघितलेलं आहे की नैसर्गिक आपत्ती कोणती आणि मानवनिर्मित आपत्ती कोणती. आता नैसर्गिक कोणती कोणती असते? बरोबर, भूकंप येणं, पूर येणं, वादळ येणं, सुनामी येणं किंवा ढगफुटी होणं वगैरे, हे सगळं जे आहेत जे आपोआप निसर्गामध्ये घडते आणि त्याचा आपल्याला त्रास होतो, त्या प्रकारचं संकट आपल्यावर येतं, त्याला म्हणतात नैसर्गिक आपत्ती. आणि मानवनिर्मित आपत्ती म्हणजे कोणतं? एक वृक्षतोड केलं त्याच्यामुळे पाऊस कमी पडतो, म्हणजे पाऊस न पडण्याला किंवा दुष्काळ पडण्याला आपणही कारणीभूत ठरतो. त्यानंतर चोरी होणं, कोणाचे मारामारी होणं किंवा जाळपोळ होणं किंवा बॉम्बस्फोट होणं, हे सगळं काय आहे? मानवनिर्मित आपत्ती. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती मानवनिर्मित आपत्ती म्हणजे ते आपल्यावर अवलंबून आहे. मग आपण त्याच्यापासून स्वतःची सुटका करून घेऊ शकतो की हे करायचं नाही. हे जर प्रत्येकाने ठरवलं तर मानवनिर्मित आपत्ती आपल्यावर येणार नाही आणि आपण त्याचा त्रास आपल्याला भोगावा लागणार नाही. पण नैसर्गिक आपत्ती ही जी आहे त्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देणं हे आपल्याला करता यायला हवं. म्हणून नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना आपल्याला मिळू शकते, म्हणजे आपण स्वतःचं संरक्षण करू शकतो. दुसरी गोष्ट, नैसर्गिक आपत्ती जर आली तर आपण कोणती काळजी घ्यायची, तर आपण स्वतःचा जीव कसा वाचवायचा, हे सगळं आपण करता येणं म्हणजे ते व्यवस्थापन. तर इथे पहिल्या चित्रामध्ये पहिल्यांदा जे चित्र दिले त्यात पेपरमधल्या बातम्या दिल्या आहे. ट्रक अपघातात तिघांचा मृत्यू किंवा वर्धा वाळ्याचे चेन्नई थैमान. म्हणजे काय की वर्धा नावाचं वादळाला नाव दिले. तर ते वादळ जे आहे ते चेन्नईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आलं आणि त्याच्यामुळे खूप नुकसान झालं. नंतर शस्त्राच्या धाकाने मेलमधील प्रवाशांची लूट, म्हणजे शस्त्र दाखवलं, चाकू, सुरे, काय असेल, बंदूक, हे दाखवलं आणि दुसऱ्यांकडचे पैसे, सोनं हे सगळं हिरावून घेतलं, म्हणजे ती लूट केली. रशियाचं विमान कोसळलं, म्हणजे आकाशात जाणारं विमान जे ते खाली पडलं. तर अशा पद्धतीने हे जे काही आहे हे पेपरमध्ये आलेल्या काही बातम्या आहेत आणि त्या बातम्या कशा आहेत? आपत्तीच्या संदर्भातल्याच बातम्या आहेत. ओके. तर आता आपण पुढचं वाचन घेत मी तुम्हाला समजावून सांगते. वीज पडून होणारी जीवितहानी टाळता येते का? पावसाळ्यात शेताचे बांध वाहून जाऊ नयेत म्हणून काय करावे? पाणी टंचाई का निर्माण होते? आता हे जे 3 मुद्दे दिले त्यांनी की वीज पडून होणारी जीवितहानी टाळता येते का, म्हणजे आकाशातली वीज पडली आणि त्याच्यामुळे माणसं मेली, जनावरं, गाय, बैल, शेळी, म्हैस, हे जे प्राणी आहेत पाळीव प्राणी ते मेले, तर अशा पद्धतीची जी जीवितहानी आहे ती टाळता येते का? तर हो, येते. कशी टाळता येते? तर जेव्हा पाऊस पडत असेल आणि विजा कडकडत असतील त्यावेळी बाहेर जाऊ नये, ही पहिली गोष्ट. जर आपण बाहेर असू तर सुरक्षित ठिकाणी लवकर परत येणं, ही दुसरी गोष्ट. प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी हलवणं, ही तिसरी गोष्ट. जर आपण बाहेर असू तर कोणत्याही झाडाखाली थांबायचं नाही किंवा विजेचे खांब असतील त्याच्या जवळ थांबायचं नाही किंवा घराच्या बाहेर गेट असतात, लोखंडी गेट, तर गेटच्या याला हात लावून उभं राहायचं नाही, पाण्याच्या जवळ थांबायचं नाही. अशा पद्धतीने जर आपण काळजी घेतली तर ती जीवितहानी टाळू शकते. दुसरी गोष्ट, पावसाळ्यात शेताचे बांध वाहून जाऊ नयेत म्हणून काय करायचं? आता पावसाळा जेव्हा येतो तेव्हा काही गावामध्ये काय करतात की घरं
उतरत्या छपराची, धाब्याची घरं असतात, कौलारू घरं असतात किंवा झोपड्यांसारखी घरं असतात. मग त्यावर काय करतात, पावसाळ्याच्या आधी प्लास्टिक निळा निळा रंग असं टाकतात कापड आणि दगड 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 ठेवतात. म्हणजे काय होतं की आतमध्ये पावसाचं पाणी थेंब थेंब पडत नाही. मग ही जशी काळजी घेतो की नाही, तसंच शेताचे बांध असतात की समजा हे माझं शेत आहे, मग त्याच्या चारी बाजूने काय असतं, असं उंच मातीचं डोंगरसारखं केलेलं असतं, त्याला म्हणतात बांध. आलं लक्षात? तर हा बांध जो असतो तर खूप पाऊस जर पडला तर तो वाहून वाहून जातो. मग हा वाहून जाऊ नये म्हणून काय करायचं, तर शेताच्या बांधावर सुद्धा प्लास्टिक टाकायचं, प्लास्टिक, आणि त्याच्यावर दगड 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 ठेवून द्यायचे. म्हणजे त्याच्यातली जी माती आहे ती वाहून जात नाही. आलं लक्षात? त्यानंतर त्यांनी विचारले पाणी टंचाई का निर्माण होते. तर पाणी टंचाई का निर्माण होते, तर पावसाचं पाणी आता कमी पडते. का कमी पडते, कारण लोकसंख्या खूप वाढली. मग लोकसंख्या खूप वाढल्यामुळे काय झालं, लोकांना घरं पाहिजेत, बरोबर. मग घरं पाहिजे तर जागा पाहिजे. मग जागा पाहिजे तर झाडं कापून कापून मोठी जागा जर झाली का तिथे मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स उभ्या राहतात, घरं उभी राहतात. आणि मग झाडं कापल्यामुळे काय होतं, पाऊस पडत नाही किंवा खूप कमी प्रमाणात पडायला लागतो आणि त्यामुळे काय होतं, पाणी टंचाई निर्माण होते. हे एक कारण झालं. दुसरं कारण असं की जिथे जिथे पाणी आपण धरणातलं साठलेलं पाणी सोडलं तर लोक काय करतात, पाणी वापर जे करायचे तर छोट्या छोट्या झाडांना बागेला पाणी घाल, घराच्या समोर अंगणावर पाणी शिंपड, नंतर पाण्याचा नळ चालू, कपडे धुवायचं काम चालूच आहे, पाणी वाया जाते, पाणी वाया जाते. आंघोळ करायला एक बादली घ्या, दुसरी बादली घ्या, तिसरी बादली घ्या, असं खूप पाणी वाया घालवतात. त्यामुळे काही भागात पाणी मिळतच नाही लोकांना. मग अशावेळी पाणी टंचाई निर्माण होते, बरोबर. आता पुढचं जे दिलं आहे त्यांनी, मागील इयत्तेत आपण मानवनिर्मित आणि नैसर्गिक आपत्ती हे आपत्तींचे 2 प्रकार अभ्यासले. वरील बातम्यांमध्ये आपत्तीचे या प्रकारात वर्गीकरण करता येईल. काही आपत्ती आपण टाळू शकतो, तर काही आपत्तींमध्ये दक्षता घेणे आवश्यक असते. निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित आपत्ती ह्या एकमेकांशी संबंधित आहे. हे कसं, तर मी जे म्हटलं की लोकसंख्या वाढली, लोक खूप झाले म्हणून काय करतात, घरं बांधण्यासाठी झाडं तोडून 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 जागा तयार करतात आणि त्यामुळे काय होतं, लोकांना राहायला घर तर मिळते पण पाऊस कमी पडतोय. किंवा रस्ते तयार करायचे, गाड्या नेण्यासाठी रस्ते, मग रस्ते करताना पण झाड आडवं येत असेल रस्त्यात की तोडलं झाड. मग अशामुळे काय होतंय, पावसाचं प्रमाण कमी होतंय. म्हणून नैसर्गिक आपत्ती जी येते त्याला आपण पण कारणीभूत ठरतो. आता पुढे आहे, हवामानातील बदलामुळे दुष्काळ, वीज पडणे, ढगफुटी, सुनामी, वादळे इत्यादी नैसर्गिक आपत्ती उद्भवतात. अशा नैसर्गिक आपत्तीत जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता असते. याला जबाबदार कोण, त्यासाठी आपण काय करू शकतो, तर त्यांनी सांगितले त्या पद्धतीने की हवामानातील बदलामुळे, म्हणजे जसं नैसर्गिक आपत्ती येण्यासाठी मानव हा सुद्धा कारणीभूत ठरतो, तसं दुष्काळ, वीज पडणे किंवा ढग फुटणे किंवा सुनामी, लाटा येतात की नाही समुद्रामध्ये, उंच उंच लाटा येतात, त्याला म्हणतात सुनामी. वादळ, जोरदार वादळ, ह्या सगळ्या नैसर्गिक आपत्ती ज्या आहेत याला जबाबदार कोण, तर याला जबाबदार पूर्णपणे आपण नसतो, तर ह्याला जबाबदार निसर्गाचं बदलणारं हवामान पण आहे, बदलणारं हवामान. आणि मग त्यासाठी आपण काय करू शकतो, तर त्यांनी क्रमाक्रमाने एक एक गोष्ट घेतलेली आहे. जसं दुष्काळ, मग दुष्काळ पडण्याचं कारण काय, तर दुष्काळाची जबाबदार कोण दुष्काळ पडण्यासाठी, आणि आपण काय करू शकतो, दुष्काळ जर पडला तर आपण काय करू शकतो, असं एक एक मुद्दा त्यांनी घेतलेला आहे. आता दुष्काळ, अन्नधान्याच्या आणि पाण्याच्या प्रदीर्घ तसेच तीव्र तुटवड्यामुळे उद्भवणारी परिस्थिती म्हणजे दुष्काळ. दुष्काळाचे सर्वसाधारणपणे सौम्य दुष्काळ आणि तीव्र दुष्काळ असे वर्गीकरण केले जाते. दुष्काळाचे प्रमुख कारण नैसर्गिक असले तरी काही मानव कृतीमुळेच या काही
मानवी कृतीमुळे तर काही नैसर्गिक कृतीमुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. तर अन्नधान्य आणि पाणी खाणं आणि पाणी पिणं ह्या जर दोन्ही गोष्टी खूप प्रमाणामध्ये मिळाल्या नाहीत, खूप तीव्र स्वरूपामध्ये तुटवडा म्हणजे मिळाल्या नाहीत, तर त्याला म्हणतात दुष्काळ. आणि हा जो दुष्काळ असतो हा सौम्य आणि तीव्र अशा दोन्ही प्रकारचा असतो. सध्यासुद्धा दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. याला कारण म्हणजे आहे कोणतं आहे? एक नैसर्गिक पण आहे आणि ॲक्च्युली करोना हे सुद्धा एक नैसर्गिकच आहे की नैसर्गिक संकट आपल्यावर आलेलं आहे. आणि त्या करोनामुळे काय झालं आहे की लॉकडाऊन करावं लागलं. लॉकडाऊन झाल्यामुळे अनेक लोकांची कामं गेल्यामुळे पोट भरणं मुश्किल झालं मला लक्षात. दुसरी गोष्ट, काही ठिकाणी खूप पाऊस पडतो इतका की पूर येतोय आणि काही ठिकाणी काहीच पाऊस नाही आहे. म्हणजे दोन टोकं दोन्ही बाजूला येतात, त्यामुळे सुद्धा पिकांचं नुकसान होतं आहे. दुसरी गोष्ट, आता ऑक्टोबर महिना संपत आला आहे जवळपास, तर परतीचा पाऊस जो येतोय तो कमी स्वरूपात न येता तो सुद्धा धो स्वरूपात पडतोय आणि ठराविक भागातच पडतोय. तर त्यामुळे हाताशी येणारं पीक जे आहे त्याचं नुकसान होतं आहे आणि त्यामुळे ओला दुष्काळ पडतोय. आणि तोही काही भागात ओला दुष्काळ की पाऊस खूप पडतोय आणि काही भागात कोरडा दुष्काळ की पाऊसच पडलेला नाही, असं पण होतंय. त्यामुळे अशी जी परिस्थिती निर्माण झाली तर काय करायचं? आता त्यांनी आपल्याला सांगितलं की विचार करा तुम्ही काय करू शकताय. वर्षभर शेतात काहीच अन्न पिकलं नाही तर बापरे, विचार करा तुम्ही काय होईल. जर वर्षभर शेतामध्ये काहीच आलं नाही, सगळं बंद, जसं आपलं घरात आपण लॉकडाऊन झालं त्यामुळे बाहेर कामं बंद झालेले होते, दुकान बंद झालेलं होतं, मग तसं शेतातलं काम बंद झालं आणि शेतामध्ये काही पीक आलं नाही तर काय करणार? बापरे, हे सगळं काय होणार आहे? आपल्या सगळ्यांना जेवायला नाही मिळणार. कुठून आणणार? गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, भाकरी सगळं आपलं बंद, डाळी, भाजीपाला सगळं बंद होणार. मग आपण खाणार काय? जर वर्षभर आलं नाही तर घरात आहे तेवढं वापरून झाल्यावर आणणार कुठून? अशी परिस्थिती झाली तर काय होईल? आणि जगात विविध प्रदेशात तीव्र दुष्काळ पडून त्यात प्राणहानी झाल्याची नोंद आहे. आशिया हा जगातील प्रमुख दुष्काळग्रस्त खंड ठरलेला आहे. बहुतांश दुष्काळ अवर्षण प्रवण आणि पूरग्रस्त प्रदेशात पडलेले आहेत आणि अशा जगात हे भीषण दुष्काळ पडले. त्यात भारत आणि चीनमध्ये दुष्काळ प्रमुख आहे. म्हणजे तुम्ही नीट विचार करा की बापरे, आपण कोणत्या परिस्थितीत राहतोय, कोणत्या परिस्थितीत. आशिया खंड सगळ्यात मोठा खंड, जगातला सगळ्यात मोठा खंड आशिया खंड, आणि आशिया खंड हा दुष्काळग्रस्त खंड म्हणून घोषित झालेला आहे. कारण आशिया खंडातल्या मॅक्झिमम ठिकाणी, मॅक्झिमम देशांमध्ये दुष्काळ पडला आहे. त्याच्यात नंबर 1ला कोण आहे? चीन आणि भारत. चीन आणि भारत, आपला भारत देश, हे दोन जे देश आहेत ते सगळ्यात वरती कशात? दुष्काळामध्ये. मग याला कारण कोण? आपण पण आहोत काही प्रमाणात कारणीभूत. मग आपण हे करायला नको. काय करायला नको? वृक्षतोड करायला नको, झाडं लावली पाहिजे, सर्वांनी झाडांची काळजी घेतली पाहिजे, पाणी वाचवलं पाहिजे, पावसाचं पाणी साठवता येईल यासाठी अनेक गोष्टी केल्या पाहिजे. हे सगळं जर आपण केलं तर मग भारत थोडा चांगल्या परिस्थितीत येऊ शकतो. मला लक्षात. आता त्यांनी सांगितलं इथे दुष्काळाची कारणं कोणती. अवर्षण, अतिवृष्टी व पूर आणि पुरात पिके वाहून जाणे, पिकांचे नुकसान होणे, तापमानातील बदल, वादळे, थंड हवा, धुके असे पर्यावरणातील बदल, तसेच पिकांवर पडणारी कीड, रोग, टोळधाड, उंदीर आणि घुशी या प्राण्यांकडून होणारा पिकांचा नाश, तसंच भूकंपासारखी नैसर्गिक आपत्ती इत्यादी दुष्काळाची काही कारणं आहेत. त्यापैकी अवर्षण हे दुष्काळाचं प्रमुख कारण आहे. दुष्काळाच्या मानवी कारणांमध्ये युद्ध, अंतर्गत अशांतता, वाहतुकीच्या मार्गांचा अभाव, लोकसंख्येची बेसुमार वाढ या बाबी पण समाविष्ट आहेत. म्हणजे जसं त्यांनी सांगितलं की खूप पाऊस पडला
आणि अजिबात पाऊस पडला नाही, या दोन्ही गोष्टी आहेत. खूप पूर आला आणि पुरामध्ये पिकं वाहून गेली, ह्यामुळे पिकांचं नुकसान होतं आहे. तसं तापमानातील बदल, अचानकपणे थंडी पडली किंवा अचानकपणे खूप ऊन पडलं किंवा पिकांवरती जंतू पडले, रोग पडला किंवा काय म्हणताय टोळधाड किंवा उंदीर किंवा घुशी, हे जे काही अन्न खाऊन टाकतात, उंदीर घुशी हे अन्न खाऊन टाकतात, त्यामुळे त्या पिकांचं नुकसान होतं. आणि या सगळ्यांच्या व्यतिरिक्त भूकंप आहे, नैसर्गिक आपत्तीमध्ये भूकंप आहे, ढगफुटी आहे, हे सगळे जे गोष्ट आहेत ह्या दुष्काळाला कारणीभूत ठरतातच. पण शहरामधील अशांतता, युद्ध झालं किंवा कुठे बॉम्बस्फोट झाला किंवा लोकांची भांडणं चालू असतात. भांडणं म्हणजे काय की साधी भांडणं नाही, जातीय दंगली असतात की नाही, वेगवेगळ्या दंगल हां, तर दंगली ज्या असतात त्याच्यामुळे काय करतात, बसला आग लावली, गाड्यांना आग लावली, हे जे सगळं आहे ह्याच्यामुळे सुद्धा काय होतं, अशांतता निर्माण होते. आणि आता आग लावली म्हणजे काय होतं, धूर होतो, धूर झाला म्हणजे प्रदूषण होतं, प्रदूषण झालं की त्याचा तापमानावर परिणाम होतो आणि मग साहजिकच पावसाला पण प्रॉब्लेम होतो. ह्या सगळ्या गोष्टी घडतात, तर मानवसुद्धा त्याला कारणीभूत आहे, नैसर्गिक गोष्टीसुद्धा त्याला कारणीभूत आहेत की ज्याच्यामुळे दुष्काळ पडतो आहे. आता दुष्काळाला जबाबदार आपण आहोत का ते बघूया. पर्जन्यमान आणि लोकसंख्या यांचा समतोल बिघडल्यामुळे पाण्याचा तुटवडा वाढत आहे. हरित क्रांतीमुळे अन्नधान्य उत्पादनात प्रचंड वाढ झाली असली तरी रासायनिक खते, जंतुनाशके, तणनाशके यांच्या वापरामुळे पर्यावरणाचे संतुलन नष्ट झाले आहे. अमर्याद पाणी उपसा, जमिनीची धूप, पाण्याचा गैरवापर या सगळ्या गोष्टींना आपणच जबाबदार आहोत. आता त्यांनी काय सांगितलं आहे की पर्जन्यमान आणि लोकसंख्या यांचा समतोल बिघडलेला आहे, की लोकसंख्या खूप वाढली, लोक खूप झाले आणि खूप झाल्यामुळे काय होतं आहे, जे काही नैसर्गिकरित्या आपल्याला पाणी अवेलेबल आहे ते आणखी लोकांमध्ये वाटलं जातं आहे ना, त्यामुळे पाण्याचा तुटवडा निर्माण होणारच. दुसरी गोष्ट, हरित क्रांती करायची. आता काय होतं आहे की अभ्यासामुळे शेतीचे पण अभ्यास केले जातात, शेतीचा, पिकांचा, जमिनीचा, मातीचा, हो की नाही, माती, त्याची जमीनचा रंग कोणता आहे त्याचा, नंतर शेतामध्ये वेगवेगळी पिकं कमी वेळेमध्ये कशी घेता येईल त्याचा, असा सगळा अभ्यास केला जातो. त्याला म्हणतात ॲग्रिकल्चरचा म्हणजे शेतीविषयक अभ्यास केला जातो. त्यामुळे हरित क्रांती झालेली आहे. त्यामुळे शेतामध्ये वेगवेगळं पीक काढणं आणि ते पटपट निघायला पाहिजे, जास्त प्रमाणात आलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी काय करतात, त्याच्यामध्ये रासायनिक खतं, औषधं वापरली जातात. मग याचा परिणाम कशावर होतो, एक तर ते पीक फवारणी केली, आपण काय केलं, औषध फवारलं, तर त्याचं जे कणकण असतात ते मातीत पडतात, बरोबर. मग त्याच्यामुळे मातीचा पोत बिघडतो. शिवाय पुन्हा सारखं पीक काढलं तरी मातीचा कस कमी होतो. रासायनिक खतं वापरलेले जे अन्न ते आपण खाल्लं तर आपलं तब्येत, आरोग्य बिघडून जातं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या आरोग्यावर पण परिणाम होतो. नंतर शेतातून पीक काढायचे, मग त्याला पाणी घातलं पाहिजे म्हणून अमर्याद उपसा, जमिनीतून पाण्याचा उपसा, विहिरीचं पाणी शेताला वापरलं जातं. त्यानंतर जमिनीची धूप होणं, पावसामुळे जमिनीची धूप होते आणि पाण्याचा गैरवापर होतो. ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपण त्याला जबाबदार आहोतच हे सिद्ध होते. आता दुष्काळ काही आजच पडत नाही. पिण्याच्या पाण्याचे, अन्नाचे तसेच जनावरांच्या चाऱ्याचे प्रश्न इतिहास काळातही होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या काळात दुष्काळावर मात करण्यासाठी अनेक योजना राबवल्या. त्यातील पाणी पुरवठा आणि पाण्याच्या साठ्याच्या योजना आजच्या परिस्थितीतही आदर्श आहेत. येणाऱ्या संकटांना आणि आपत्तींना तोंड देण्यासाठी तुम्ही अशा योजना करू शकता
की ज्या तुमच्या जीवनासाठीच नाही तर समाजासाठीही उपयुक्त ठरतील. मलिक अंबरने औरंगाबादमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नहर म्हणजे कालवा योजना राबवली. ती आजही अस्तित्वात आहे आणि त्याविषयी अधिक माहिती आपल्याला मिळवता येईल. आता इतिहासात डोकावताना म्हणजे जो दुष्काळ पडतोय तो आत्ताच आहे असं नाही, तर मागे मागे पण होता. शिवाजी महाराज होते की नाही तेव्हा पण होता, आणि छत्रपती शाहू महाराज होते तेव्हा पण होता. म्हणजे जेव्हा राजे महाराजे होते तेव्हासुद्धा दुष्काळ पडत होता. म्हणजे दुष्काळाची परिस्थिती आजच उद्भवली असं नाही, तर तेव्हा पण होती. पण तरी त्याच्यावर सुद्धा त्यांनी मात केलेली होती की दुष्काळ त्याच्यातून मार्ग कसा काढायचा, सगळ्या लोकांना सुविधा कशा द्यायच्या, ह्याच्यावर त्यांनी मार्ग काढलेला होता. आणि तेव्हासुद्धा अन्नधान्यांचा पुरवठा लोकांना केला जायचा की जेव्हा दुष्काळ पडलेला असायचा तेव्हा पाण्याची सोय करण्यासाठी तेव्हासुद्धा त्यांनी काय केलेलं, पाणी पुरवठा योजना आणि पाणी साठा योजना. पाणी पुरवठा योजना म्हणजे आहे ते पाणी सगळ्यांना पुरवलं जाईल, आणि पाणी साठा म्हणजे काय की जमिनीमध्ये असे खोलगट काय म्हणता येईल त्याला, कालव्यांसारखं हे तयार केलेलं किंवा तळे तयार करायचे की ते पाणी, पावसाचं पाणी तिथे साठून राहणार आणि नंतर ते पाणी शेताला वापरलं जाणार. आतासुद्धा शेततळी सगळीकडे आपल्याला दिसतात, हो की नाही. आपण जर खेडेगावाच्या दिशेने गेलो जिकडे शेतं आहेत तर बऱ्याच शेतांमध्ये शेततळी केलेली असतात, ती बरीच खोल असतात आणि पावसाचं पाणी त्यात साठवलं जातं आणि ते पाणी नंतर शेताच्या पिकांसाठी वापरलं जातं. तसंच मलिक अंबर नावाचा जो औरंगाबादमध्ये होता त्याने नहर कालवा योजना बनवली. म्हणजे पाण्यासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी नहर कालवा योजना बनवली. म्हणजे जे नदीचं पाणी आहे त्याचाच वापर कालव्यामध्ये ते हे करून त्याचं पिण्याचं पाणी म्हणजे ते आणखी स्वच्छ, शुद्ध आणि स्वच्छ स्वरूपाचं पाणी, की हे जे पाणी आहे ते लोकांना पिता येऊ शकतं. तर अजूनसुद्धा ते कालवा योजना जी आहे ती आजही वापरण्यात येते. आजही अनेक ठिकाणी कालवे तयार केले जातात. आता दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो, आपण दुष्काळ कमी व्हावा किंवा त्याचा त्रास कमी व्हावा म्हणून आपण काय करू शकतो, तर पाण्याचे नियोजनपूर्वक वापर आणि पाण्याचा पुनर्वापर ह्या गोष्टी आपण करता येऊ शकतात. स्थानिक पातळीवर जलसंधारणाचे योग्य नियोजन, मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे आणि वृक्षतोड थांबवणे, हवामानातील बदलाचा अंदाज घेऊन नियोजनात बदल करणे. आता त्यांनी काय सांगितलं की पाण्याचा नियोजनपूर्वक वापर आणि पाण्याचा पुनर्वापर. आता आपण सगळ्यांनी, तुम्ही म्हणाल की आपण शहरात राहतो, आपल्याला काही एवढी पाण्याची म्हणजे खूप गरज नाही म्हणजे आपल्याला शेत नाही एवढंच, पण बाकी जे खेडेगावातल्या लोकांना जे पाणी लागते ते आपल्यालाही लागतं. पण म्हणून आपण काय करायला पाहिजे, आपल्या स्तरावर पाण्याचा काय म्हणतात नियोजनपूर्वक वापर करायचा. तर जे तुम्ही शॉवर खाली चालू करून आंघोळ करता की नाही, आंघोळ करता ना, तर तसं न करता पाण्याची बादली भरली, तेवढी आंघोळ केली की बस. नंतर कपडे धुवायचे, नळ चालू केला, पाणी बादली भरलं, तेवढ्यामध्ये कपडे धुवून टाकायचे. मग भांडी घासताना पण तसंच, भांडं भरून घ्यायचं, त्याच्यात भांडी घासली ठेवली बस. म्हणजे आणि हे जे काही पाणी आहे हे पाणी आपण झाडांना टाकू शकतो, झाडांना बागेमध्ये आपण टाकू शकतो किंवा टॉयलेटला जातात तिथे आपण हे पाणी वापरू शकतो. म्हणजे कपडे धुतलेलं किंवा भांडी घासलेलं जे पाणी आहे खराब, ते प्यायला तर वापरत नाही ना, मग ते बागेत टाकायचं किंवा टॉयलेटमध्ये टाकायचं. म्हणजे टॉयलेट स्वच्छ करायला वेगळं पाणी वापरायला नको. मग अशा पद्धतीने पाण्याचा पुनर्वापर आपण करू शकतो. तसंच जलसंधारणाचं योग्य नियोजन म्हणजे नदींवरती छोटे छोटे धरणं बांधले, ते अर्थात आपण नाही करणार, पण सरकारी योजना त्या राबवता येऊ शकतात. हे मात्र आपण करू शकतो की वृक्ष लागवड करणं. आपण प्रत्येकाने एक झाड लावायचं आणि नेहमी म्हणजे आपण ते ठरवायचंच की एक झाड लावा आणि झाड जगवा. की मोठं जे होणारं आहे, छोटंसं रोप नाही, रोप म्हणजे गुलाबाचं फूल किंवा जास्वंदाचं फूल असं झाड नाही,
आंब्याचं, वडाचं, पिंपळाचं, नारळाचं अशी मोठी जी झाडं असतात की नाही, तर ती मोठी झाडं आपण लावायची, वृक्षारोपण करायचं, त्याला पाणी घालायचं, ते मोठं होईपर्यंत त्याची काळजी घ्यायची. आणि एकदा ते मोठं झालं की मग ते वाढतं आपोआप. तर अशा पद्धतीने वृक्ष लागवड करणं हे आपण करू शकतो. नंतर वृक्ष तोड थांबवणं, आपण स्वतः तर झाडं तोडायची नाहीतच, पण दुसऱ्यांना पण तोडू द्यायची नाही. त्याला म्हणतात वृक्षतोड थांबवणं, हे आपण करू शकतो. आणि हवामानातील बदलाचा अंदाज घेऊन नियोजनात बदल करणं, हे सगळं आपण केलं तर आपण दुष्काळाची तीव्रता कमी करू शकतो. आता पुढे आहे ढगफुटी. ढगफुटी म्हणजे काय, हे मागे आपण शिकलेलो आहोतच, पण पुन्हा एकदा तुम्हाला सांगते. काही वेळा पाऊस देणाऱ्या ढगातून खाली आलेले पाणी पावसाच्या स्वरूपात जमिनीवर न पडता जमिनीकडील उष्ण तापमानामुळे त्याची परत वाफ होऊन ती ढगातच सामावली जाते. परिणामी ढगात वाफेचा अधिक साठा होतो. शीघ्र संगणन क्रियेमुळे अचानकपणे एखाद्या विशिष्ट व लहान अशा भूभागावर सुमारे 100 मिलीलिटर प्रति तास याप्रमाणे पाऊस पडतो. त्याला ढगफुटी असं म्हणतात. आता हे थोडंसं आधीचा पाठामध्ये आपण बघितलं होतं की स्थितिक विद्युत, त्याच्यामुळे आपण बघितलं होतं ढगफुटी. एक मिनिट. चित्र नाही आहे इथे. तर तुम्हाला सांगते की ढग आकाशात चालले असतात वरती, बरोबर. त्याच्यामध्ये वाफ असते. नंतर त्याच्या खाली म्हणजे वरच्या ढगांमध्ये मोठे ढग जे असतात त्याच्या खालच्या भागात छोटे ढग असतात. वरचे ढग धनप्रभारित असतात आणि छोटे ढग जे असतात ते ऋणप्रभारित. आणि जेव्हा ऋणप्रभारित ढग आणि जमिनीवरचं धनप्रभारित भाग यांच्यामध्ये ॲट्रॅक्शन निर्माण होतं. आणि जेव्हा ऋणप्रभारित भागामध्ये वाफेचं प्रमाण जेव्हा वाढतं तेव्हा ऋणभार जास्त वाढतो आणि तो वेगाने वेगाने अट्रॅक्ट होतो. कारण खालचं काय आहे, धनप्रभार आहे, त्यामुळे तो वेगाने अट्रॅक्ट होतो. आणि तेव्हा तो जो साठा आहे, जे इथे दिलं आहे ते आणि ते एकत्र करायचं आहे. तर इथे काय सांगितलं आहे की ती जी वाफ असते ती वाफेचं प्रमाण खूप जास्त होतं, जास्त साठा वाढतो आणि तो वेगाने खाली येतो. त्याला म्हणतात ढगफुटी. म्हणजे इथे जे दिलेलं आहे की जमिनीकडील उष्ण तापमानामुळे त्याची पावसाच्या पाण्याची परत वाफ होऊन, म्हणजे जो पाऊस पडत असतो तो पाऊस पडतो, पण खाली जमिनीचं तापमान वाढलेलं असल्यामुळे काय होतं, त्याची परत वाफ होते आणि ती वाफ जाऊन त्या ढगांमध्येच जाते. आणि मग ढगांमध्ये वाफेचं प्रमाण वाढलं की ते जड होतात आणि म्हणून मग तो जोरात पाऊस येतो. तर त्याला म्हणतात ढगफुटी. आणि हा साधारण 100 मिलीलिटर प्रति तास किंवा त्यापेक्षा अधिक इतका जोरात पाऊस पडतो की याचं आपण इमॅजिन पण नाही करू शकत, इतका जोरात पाऊस असतो. आणि असा पाऊस कुठे झालेला होता, 6 ऑगस्ट 2010 रोजी ढगफुटी लडाखमध्ये लेह येथे झालेली. लेह लडाख तिथे झाली होती. आणि 26 जुलै 2005 अशी ढगफुटी मुंबई येथे झालेली होती. आणि 8 ते 10 तासांमध्ये सुमारे 950 मिलीलिटर म्हणजे 37 इंच इतका पाऊस मुंबईमध्ये झालेला. आणि संपूर्ण मुंबई ही जलमय झालेली. म्हणजे किती पाऊस पडला असेल अंदाज घ्या. तर जोराचा पाऊस पडला तर डोंगराच्या पायथ्याशी का थांबू नये, ते त्यांनी जरा डोके चालव म्हणून एक प्रश्न विचारला आहे. प्रश्न काय विचारला आहे की पाऊस पडत असताना डोंगराच्या पायथ्याशी थांबायचं नाही. का नाही थांबायचं, तर डोंगराच्या पायथ्याशी का नाही थांबायचं, तर पाऊस पडत असताना डोंगर कसा असतो, असा उंच भाग असतो, त्यामुळे तिथे ढग जास्त प्रमाणात जमलेले असतात. तर तिथे ढगफुटी होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे जर ढगफुटी झाली तर खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे डोंगराच्या कडा हे होऊ शकतात, त्यांची झीज होऊ शकते, कोसळू शकतात आणि त्या मातीखाली आपण दाबले जाऊ शकतो. म्हणून डोंगराच्या पायथ्याशी कधीही उभं राहायचं नसतं.
पुण्याच्या इथलं एक मिनिट. तर मी तुम्हाला एक उदाहरण सांगत होती की आता मला साल नाही लक्षात, पण मागे ढगफुटीमुळे डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं एक गाव होतं, माळीण नावाचं जे गाव होतं. तर ढगफुटी झाली आणि त्याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण गाव नष्ट झालं. म्हणजे हे मला वाटतं हे उदाहरण तुम्हाला मागच्या वर्षी पण मी सांगितलं होतं की नैसर्गिक आपत्तीमध्येच हे सांगितलं होतं की जो माणूस काल आला तो आज आल्यावरती त्याने बघितलं तर गावच नाही, गाव पूर्णच्या पूर्ण गाव नष्ट, असं ते होतं. म्हणजे डोंगराचे कडा कोसळल्यामुळे त्या याच्या खाली ते सगळं गावच्या गाव दाबलं गेलं, म्हणजे दडपलं गेलं. त्याच्यामुळे काय कोणीच वाचलं नाही, म्हणजे घरं नाही. अनेक लोकांना काढलं, काही लोक वाचले असतील त्यात, पण खूप पूर्ण गाव गेलं. म्हणजे विचार करा किती मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणून डोंगराच्या पायथ्याशी उभं राहायचं नसतं. जर परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला की जोराचा पाऊस पडताना डोंगराच्या पायथ्याशी का थांबू नये, कारण ढगफुटी होण्याचे चान्सेस असतात आणि डोंगराच्या कडा कोसळण्याचे चान्सेस असतात. म्हणजे ढगफुटी होऊ शकते आणि डोंगराच्या कडाही कोसळू शकतात. म्हणून जोरदार पाऊस पडत असताना डोंगराच्या पायथ्याशी थांबू नये, एवढंच उत्तर द्यायचं आहे. आता पुढे महापूर म्हणजे काय आणि महापुराचे परिणाम कोणते. महापूर शब्दावरूनच लक्षात येतं आहे की महा म्हणजे काय, खूप मोठा, आणि पूर म्हणजे काय, खूप पाणी. इतकं पाणी, पाऊस इतका 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 पडला की सगळं गाव पूर्ण पाण्याच्या वेढ्यामध्ये अडकलं. मागच्या वर्षी कोल्हापूरला तसं पाणी होतं. कोल्हापूर पूर्ण पाण्यामध्ये होतं ते. आणि मागील इयत्तेत आपण महापूर आणि पुराचे परिणाम अभ्यासले आहेत. गेल्या वर्षी काही महाराष्ट्रामध्ये आलेल्या ठिकाणी, विविध ठिकाणी पुरांबद्दलची माहिती मिळवा. आता त्यांनी जे सांगितलंच आहे. मी एक उदाहरण तुम्हाला सांगितलं की कोल्हापूरला पण असा पाण्याचा म्हणजे महापूर आलेला होता की पूर्ण कोल्हापूर पाण्यामध्ये होतं. तर त्याच्याबद्दलची आणखी तुम्ही माहिती किंवा इतरही आणखी महाराष्ट्रातले ठिकाणं की जिथे महापूर आला होता ते तुम्ही नेटवरती ती माहिती सर्च करा. म्हणजे तुम्हाला काय सर्च करायचं आहे, त्याच्याबद्दल नक्की काय माहिती मिळवायची, हे जेव्हा तुम्ही स्वतः शोधाल ना तेव्हा ते आणखी जास्त चांगलं कळतं. आलं लक्षात. महापुरावर संरक्षणात्मक उपाययोजना. आता जेव्हा महापूर येतो तेव्हा आपण आपलं संरक्षण करण्यासाठी काय करायला हवं. तर डोंगराळ प्रदेशात लहान लहान धरणं बांधणं, पाझर तलावांची निर्मिती करणं, नद्यांचे पात्र कृत्रिमरित्या सरळ करणं, नवीन जंगल लागवड करणं आणि नद्या जोडणं. तर त्यांनी हे जे आहे हे सांगितलेले जे उपाय ते आपण नाही करू शकत, पण सरकारी योजनेद्वारे ते करता येतात. की डोंगराळ प्रदेशात लहान लहान धरणं, आता नदी वाहत डोंगरातूनच येते बरोबर, तर तिथे छोटी छोटी धरणं जर बांधली तर ते नदीचं पाणी काय होतं, अडवलं जातं. त्यामुळे पूर्णपणे सगळं पाणी शहरामध्ये जाऊ शकत नाही. नंतर पाझर तलावांची निर्मिती केली तर ते पाणी साठा राहतो, जो की नंतर आपल्याला उपयोगी पडतो. नद्यांचे पात्र कृत्रिमरित्या सरळ करणं, म्हणजे जे नद्या अशा वळत जात असतील तर त्यांना अशा पद्धतीने बांध घालून किंवा ॲडजस्ट करून की त्याचं पात्र सरळ झालं पाहिजे. म्हणजे मग त्याचं पात्र सरळ झालं की नंतर पुढे त्याचा बांध घालणं किंवा त्याच्यावर धरणं बांधणं सोपं जातं. नवीन जंगल लागवड करणं, जी मोकळी जागा असेल त्या जागांवरती झाडं लावायची, वृक्ष वाढवायचे आणि जंगल निर्मिती करायची. नद्यांना नद्या जोडणं, छोट्या दोन नद्या वाहत आल्या की त्यांना असं काहीतरी ॲडजस्ट करायचं की त्या दोघांचं पाणी एकत्र होऊन ती एकच नदी तयार होईल. अशा पद्धतीने आपण महापुरावरती संरक्षणात्मक योजना करू शकतो. आता कोण काय करतंय, म्हणजे आपल्याला असं वाटेल की बा आपण हे करायचं ते करायचं, पण मग सरकार काय करते असं पण आपल्याला वाटू शकतं. तर भारत सरकारने राष्ट्रीय पूर आयोगाची स्थापना केलेली, कधी 1976 साली केलेली आहे. राष्ट्रीय पूर आयोग म्हणजे संपूर्ण देशात कुठेही पूर आला तर हा जो आयोग म्हणजे ही जी ग्रुप किंवा संस्था असेल ती मदत करणार. तर काय मदत करणार आहे,
पूर नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न या आयोगामार्फत केले जातात. नंतर राष्ट्रीय स्तरापासून ते गाव पातळीपर्यंत पूर नियंत्रणासंदर्भात आराखडा तयार केला जातो आणि या आराखड्यामुळे मोठ्या प्रमाणावर वित्त आणि जीवितहानी टाळता येते. म्हणजे हे सगळे जे कामं आहेत की राष्ट्रीय स्तरापासून म्हणजे मोठ्या शहरापासून ते छोट्या गावापर्यंत सगळीकडचं जे पुराच्या नियंत्रणासंदर्भातले आराखडे कामं हे या संस्थेच्या अंडर केली जातात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी वित्तहानी आणि जीवितहानी आपल्याला टाळता येऊ शकते. इथपर्यंत समजले. आता पुढचं आहे वीज पडणे. वीज मागे आपण पाहिलं आहे ते स्थितिक विद्युतमध्येच बघितले. आकाशात चमकणारी वीज तुम्ही पाहिली आहे का? कधी? वीज कशी निर्माण होते? स्थितिक विद्युतमध्ये स्थितिक विद्युत या पाठात वीज निर्मिती आणि वीज पडणे याबद्दल आपण माहिती घेतली आहे. या पाठात विजेची आणखी वैशिष्ट्ये आणि त्यापासून बचाव करण्याचे उपाय आपण जाणून घेणार आहोत. तर स्थितिक विद्युतमध्ये आपण वीज कशी पडते आणि का त्याची कारणं आणि त्याच्याबद्दलची इतर माहिती आपण घेतलेली आहे. तर आता आपल्याला काय बघायचं आहे की वीज पडण्यापासून आपला बचाव कसं करायचं ते आपल्याला बघायचं आहे. आता त्यांनी एक असं हे सांगितलं आहे की ऐकावं ते नवलच. म्हणजे आपल्याला हे माहीत नाही आहे बा, आपल्याला माहीत नाही आणि नवीनच गोष्ट आपल्याला कळते अशा अर्थाने की विजेचे तापमान सूर्यापेक्षा प्रखर. म्हणजे ही जी वीज असते की नाही, विजेचं तापमान गरमपणा किती आहे तर सूर्याचे जो प्रकाश किरणं जे आहेत, सूर्याचे किरणं त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे. बापरे, म्हणजे किती असेल? कारण सूर्याचे प्रकाश किरण, सूर्याचे जे किरण आहेत की नाही ते डायरेक्ट काही आपल्यापर्यंत येत नाही. पृथ्वीच्या भोवती असलेल्या ओझोन वायूमध्ये फिल्टर होऊन गाळून मग आपल्यापर्यंत येतात. जसं चहा गाळतो की नाही तसं पृथ्वीच्या भोवतीचा ओझोन वायूचा लेअर असतो तो त्या किरणांना अडवतो आणि जे योग्य चांगले किरण आहेत ते पाठवतो आणि बाकीचे असे रिफ्लेक्ट करून देतो. म्हणजे जे सूर्याचे अतिनील अतिप्रखर किरण असतात ते आपल्यापर्यंत येतच नाही. मग विचार करा, जर वीज आहे हिचा जर तापमान हे सूर्याच्या तापमानापेक्षा जास्त असेल तर बापरे केवढं असेल ते तापमान. आणि त्यांनी सांगितलं काय बघा पुढे, सर्वच विजा जमिनीवर पडत नाही. 95% विजा आकाशातच असतात. म्हणजे ज्यात चमकताना दिसतात की नाही आकाशातच असतात. पण थोड्याशा विजा ज्या असतात त्या खाली पडतात. तर त्या किती? फक्त 5% विजा. म्हणजे जर 100 विजा असतील त्यातल्या फक्त 5 खाली पडतात, 95 विजा वरतीच असतात. म्हणजे किती वरती विजा किती असतात बापरे. फक्त 5% विजा जमिनीपर्यंत पोचतात. विजा एकाच ढगामध्ये 2 ढगात किंवा ढग आणि जमिनी दरम्यान निर्माण होऊ शकतात. म्हणजे एकच ढग असतो की ज्याच्यामध्ये घर्षण होतं आहे आणि वीज निर्माण होते, किंवा 2 वेगळे ढग जवळजवळ आले तर त्यांच्यामध्ये पण घर्षण होतं आणि वीज निर्माण होते, किंवा ढग आणि जमीन यांच्यामध्ये पण घर्षण होऊन वीज निर्माण होऊ शकते. तर वातावरणात दर सेकंदाला जवळपास 40 विजा चमकतात. म्हणजे या संपूर्ण निसर्गात वातावरणात काय होतं, एका वेळी दर सेकंदाला सेकंद माहिती आहे ना, घड्याळाचं सेकंद काटा पटपट पटपट फिरतो तो. तर दर सेकंदाला 40 विजा चमकत असतात. बाप रे, म्हणजे एवढा आपण विचार पण नाही केला. बरोबर आहे, ते जे म्हणतात ऐकावं ते नवलच, तर आपल्याला नव्हतं ना माहिती हे की एका सेकंदाला 40 विजा म्हणजे खूपच चमकतात. आणि विजेमुळे निर्माण होणारे तापमान हे सूर्याच्या तापमानापेक्षा जास्त असते. एवढ्या मोठ्या तापमानामुळे प्रचंड दाबाखाली आलेली हवा अचानक प्रसरण पावते आणि मोठ्या कडाडण्याचा आवाज होतो. आणि विजा चमकतात त्यामुळे जो तापमान होतं ना, उष्णता निर्माण होते. त्यामुळे जमिनीच्या लगतची जी हवा असते ती गरम होते आणि गरम झाल्यामुळे ती प्रसरण पावते म्हणजे वाढते आणि त्यामुळे ते घर्षण होतं आणि मग आवाज येतो. आणि मग आपल्याला वाटतं बापरे ढग पडला का काय असं आपण म्हणतो. ढग नाही पडत, ती वीज पडते, पण तो आवाज पण फार प्रचंड प्रमाणात असतो, मोठ्या कडाडण्याचा आवाज असतो.
आलं लक्षात? हे झालं. आता पुढे खुल्या मैदानात वीज पडण्याचे सर्वाधिक प्रमाण. खुल्या मैदानात म्हणजे काय? मोकळं मैदान जे असतं खेळण्याचं असतं ना, त्याच्यासारखंच काय म्हणता येईल असं मैदान, गवत आलेलं आहे, माळरान म्हणता येईल त्याला, किंवा पठार म्हणता येईल. पठार किंवा माळरान जे असतं तो भाग कसा असतो? सपाट असतो. तर अशा मैदानाच्या याच्यामध्ये वीज पडण्याचं प्रमाण सर्वाधिक असतं. वीज प्रभावित व्यक्ती मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण जगात सर्वात कमी असते. तरी मृत्यू न ओढवलेल्या लोकांवर विजेचे दीर्घकालीन परिणाम झाले आहेत. वीज प्रभावित व्यक्तीवर त्वरित इलाज केल्यास त्यांचे प्राण वाचवता येते. विजेचा आघात झालेल्या ठिकाणचा अभ्यास केला असता असे लक्षात येते की सर्वात जास्त प्रमाणे खुल्या मैदानात तर कमी प्रमाणात झाडाखाली व पाण्याजवळ आहे. नेहमी व्यक्ती एखाद्या उंच ठिकाणी किंवा उंच वस्तूजवळ असताना दुर्घटना घडलेल्या आहेत. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की जर मोकळं मैदान असेल तर तिथे वीज पडण्याचं प्रमाण जास्त आहे. कारण त्यांनी हा अभ्यास केला की ज्या ज्या व्यक्तींवरती वीज पडली आहे अशी व्यक्ती मरण पावण्याचं किंवा मृत्यू पावण्याचं प्रमाण कमी आहे. आणि थोड्याफार प्रमाणात आहे ते. आणि त्यांनी जो अभ्यास केला त्याच्यावरनं त्यांच्या लक्षात आलं आहे की मोकळं मैदान असेल तिथे वीज पडण्याचं प्रमाण जास्त आहे. त्या मानाने झाडावर किंवा पाण्याजवळ असलेल्या ठिकाणी कमी प्रमाणात वीज पडते. पण तरी व्यक्ती जर उंच ठिकाणी असेल, उंच ठिकाणी म्हणजे समजा मोठा खांब आहे, इलेक्ट्रिकचा खांब आहे किंवा नुसताच खांब आहे आणि त्याच्या जवळ जर व्यक्ती असेल तर त्या खांबावर वीज पडली तर त्याचा त्रास त्या व्यक्तीला होऊ शकतो. मला लक्षात? म्हणजे आपण शक्यतो खुल्या मैदानात थांबायचं नाही. एखाद्या दुकानाच्या छताखाली थांबू शकतो किंवा घरामध्ये सुरक्षित असू शकतो. आपण जर बाहेर गेलो तर शक्यतो मोकळ्या मैदानातही थांबायचं नाही, झाडाखाली थांबायचं नाही, जे उंच टॉवर्स असतात त्याच्याजवळ थांबायचं नाही, जे लाईटचे खांब असतात त्याच्याजवळ थांबायचं नाही. शक्यतो जिथे घर दुकान असेल त्या ठिकाणी आपण थांबू शकतो. आणि दुसरी गोष्ट, गाडीवरती असेल तर म्हणजे गाडी बाजूला लावून आपण आपलं सुरक्षित ठिकाणी जायला पाहिजे. आता वीज कडाडत असताना कोणती दक्षता घ्यायला? आता मी जे काही बोलली त्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी याच्यात असणार आहेत. वीज कडाडत असताना कोणती, म्हणजे जर आकाशामध्ये वीज कडाडते, आवाज येतोय तर काय करायला पाहिजे? तर मैदानात झाडाखाली उभे राहू नका, तसेच उंच ठिकाणी झाडाखाली उभे राहू नका, तसेच उंच ठिकाणी किंवा झाडावर चढू नका. म्हणजे मैदान असेल तिथे थांबायचं नाही, झाडाखाली पण थांबायचं नाही, किंवा उंच काय असेल तुम्ही चढायला लागले, झाडावर चढायला लागले किंवा डोंगरावर चढायला लागले तर तसं करायचं नाही. आणि विजेचा खांब, टेलिफोनचा खांब, टॉवर याच्याजवळ उभं राहायचं नाही. लाईट रस्त्यावरती असतात की नाही, दिवे, रस्ता त्याच्यावरती खांब असतो मोठा आणि दिवा असतो, तर त्या खांबाच्या जवळ थांबायचं नाही. नंतर फोनचे खांब असतात मोठे मोठे, त्या खांबांच्या जवळ थांबायचं नाही. नंतर गाव, शेत, आवार, बाग, घरं यांच्या तारेचं कंपाऊंड, आपल्या घराच्या किंवा शाळेच्या किंवा कशाच्याही असं गेट असतं, तारेचं गेट असतं, तर त्याच्या जवळ थांबायचं नाही. त्याच्यानंतर दुचाकी वाहन, सायकल, ट्रॅक्टर, नौका यावर असेल तर तात्काळ सुरक्षित ठिकाणी जायचं. म्हणजे गाडी असेल किंवा होडी असेल किंवा सायकल असेल, ट्रॅक्टर असेल तर याच्यामध्ये असाल तर लगेच उतरायचं आणि सुरक्षित ठिकाणी जायचं. त्याच्यावर चालत जायचं नाही. एकाच वेळी अधिक व्यक्ती एकत्र, म्हणजे गर्दी करून थांबायचं नाही. कारण एकाला जर शॉक बसला तर सगळ्यांना शॉक बसतो. त्यानंतर प्रत्येक व्यक्तीमध्ये अंतरे 15 फूट अंतर राहील याची काळजी घ्या. प्लगने जोडलेली विद्युत उपकरणं वापरू नका. मोबाईल आणि दूरध्वनीचा वापर टाळायचा. म्हणजे जेव्हा विजा चमकत असेल बाहेर तेव्हा टी व्ही आपण बघतो की नाही, लगेच बंद करायचा, फ्रीजचं बटन बंद करायचं, मोबाईल वापरायचा नाही, किंवा फोन हॅलोचा तो पण नाही वापरायचा. नंतर पायाखाली कोरडे लाकूड, प्लास्टिक, गोणपाट, कोरडा पालापाचोळा ठेवायचं. जर तुम्ही घराच्या बाहेर असाल तर की पायाखाली लाकूड, झाडाचं लाकूड असतं की नाही त्याच्यावर उभं राहायचं, किंवा गोणं असतं पाय पुसायला त्याच्यावर असतं उभं राहायचं, प्लास्टिकवर उभं राहायचं. डायरेक्ट जमिनीवर उभं राहायचं नाही.
दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर ठेवून हात ठेवून तळपायावर बसायचं आणि खाली बसले तुम्ही तर खाली बसायचं आणि डोकं असं खाली करायचं. नंतर पोहणारे मच्छीमार यांनी पाण्यामध्ये जर कोणी असेल, पोहायला गेलेलं असेल किंवा मासे पकडायला गेलं असेल, त्यांनी पटकन पाण्यातून बाहेर सुरक्षित ठिकाणी जायचं आहे. नंतर पक्कं घर म्हणजे आपलं जे घर असतं की नाही, घराच्या आत राहणं सुरक्षित. आणि घराच्या वर काय करायला पाहिजे, तडित रक्षक. मागच्या पाठात आपण बघितलं तडित रक्षक बसवायचा. म्हणजे असं जे खांब असतो, वरती तार असते, ताराला ॲरो बसवलेले असतात आणि ती जी तार असते ती खाली एकदम जमिनीमध्ये कोळसा आणि दगड टाकून ती पत्र्या याला फिट केलेली असते. का तर ती वीज त्याच्यातून ॲब्सॉर्ब होऊन खाली जमिनीमध्ये जाऊ शकते. तर हे झालं. आता पुढचं आहे ज्वालामुखी. वीज पडणे झालं ज्वालामुखी. ज्वालामुखी ही एक नैसर्गिक घटना आहे. पृथ्वीचा अंतर्भाग अत्यंत उष्ण आहे. भूअंतरातून ज्वालामुखी ही एक नैसर्गिक घटना आहे. पृथ्वीचा अंतर्भाग अत्यंत उष्ण आहे. भूअंतरातून भूपृष्ठाकडे आणि भूपृष्ठावर तप्त पदार्थांच्या हालचाली सतत होत असतात. त्यामुळे काही वेळा भूकवचाखाली घन, द्रव आणि वायू असे पदार्थ भूकवचाकडे ढकलले जातात. हे पदार्थ बाहेर पडून भूपृष्ठावर उद्रेक झाला आणि वाहू लागले की त्यास सुनामी असं म्हणतात. ज्वालामुखी असं म्हणतात. तर सुनामी माझ्या डोक्यात होतं त्यामुळे ते पटकन बोलली गेली मी, पण ज्वालामुखी असं म्हणतात. मागच्या वर्षी मी तुम्हाला ज्वालामुखीचा व्हिडिओ दाखवला होता, आठवतं आहे का? की असा तो फुटणारा ज्वालामुखी, त्याचा उद्रेक, ते बाहेर येणारं काय म्हणता येईल, तो ज्वालाग्रही पदार्थ आठवतं आहे थोडंसं. तर त्यांनी काय सांगितलं आहे की पृथ्वी जे आहे, पृथ्वीच्या आत पोटामध्ये सतत हालचाली होत असतात. आणि ह्या हालचाली होताना भूकवच म्हणजे काय, पृथ्वीचं कवच जे आहे, जमिनीचा भाग तो म्हणजे पृथ्वीचं कवच, भूकवच. आणि त्याच्या आत काय असतं, घन, द्रव आणि वायू पदार्थ भूकवचाकडे, म्हणजे त्या ज्या हालचाली होत असतात त्या हालचालींमुळे घन, द्रव आणि वायू पदार्थ तयार होतात आणि ते मग हळूहळू वर येत असतात. म्हणजे समजा ही पृथ्वी आहे तर असे वर 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 येत असतात. आणि मग पृथ्वीचा भूकवचाचा जो भाग थोडा मऊसर असेल, म्हणजे जिथून त्यांना बाहेर येता येत असेल, तिथे हळूहळू वर येत ते वर बाहेर येतात आणि मग तो सगळा भाग बाहेर फेकला जातो. त्याला म्हणतात ज्वालामुखी. उद्रेक होणे म्हणजे काय, ते बाहेर पडणे, जोरात बाहेर पडतं. तर त्यावेळी काय होतं, ज्वालामुखीच्या वेळी काय होतं तर शिलारस, बाष्प, उष्ण, चिखल आणि गंधक असे रासायनिक पदार्थ भूपृष्ठावर येऊन साचतात. त्यामुळे डोंगर आणि टेकड्यांची निर्मिती होते. बघा, ते जे काही बाहेर येतं म्हणजे काय काय असतं, त्याच्यात जो गरम असा रस असतो की नाही, त्याला म्हणतात शिलारस एकदम असा उकळता वाफाळता असतो. आणि बाष्प असतं, बाष्प म्हणजे हवा, ती वर जाते. आणि उष्ण, चिखल, जे चिखल मातीसारखा चिखल जो असतो तो एकदम गरम असतो आणि तो इतक्या प्रमाणात बाहेर पडतो की त्याच्या गंधक पण असतं त्याच्यात आणि इतर म्हणजे रासायनिक पदार्थ हे सगळे. आणि हे सगळं बाहेर पडल्यानंतर त्याच्यापासून डोंगर तयार होऊ शकतात, टेकड्या तयार होऊ शकतात. इतक्या प्रमाणात ते बाहेर पडतं, विचार करा. कारण टेकडी आणि डोंगर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं की उंच असा डोंगर किंवा उंच अशी टेकडी, बरोबर. आपल्या हाईटच्या याच्यात नाहीच, आपण त्याच्या पायाशीच असतो, बरोबर. म्हणजे अंदाज करा किती बाहेर पडत असेल ते. आणि हे सगळं पृथ्वीच्या पोटातून बाहेर पडतं, म्हणजे पृथ्वीच्या भूगर्भातून ते बाहेर पडतं आणि त्याच्यापासून डोंगर आणि टेकड्यांची निर्मिती होते. ज्वालामुखीतून बाहेर पडणारी राख आणि वायू यांच्यामुळे वातावरण प्रदूषित होतं. साहजिकच आहे की ते आतमधलं जे आहे ते बाहेर गेल्यानंतर ती बाहेर पडणारी राख, त्याच्याने सगळी माती म्हणजे आजूबाजूचा सगळा परिसर दूषित होतो आणि जे वायू आहेत ते वरती आकाशात निघतात आणि मग त्यामुळे हवा पण प्रदूषित होते आणि मग पूर्णच वातावरण जे आहे
ते प्रदूषित होतं. अनेकदा ज्वालामुखीमुळे सुद्धा पाऊस पडतो. उष्ण वायूमुळे तापमान वाढतं आणि उष्ण चिखलामुळे जंगल वस्त्या त्याच्याखाली गाडल्या जातात. आणि म्हणजे ज्या ठिकाणी हे झालेलं आहे, ज्वालामुखी झाला आहे, त्याच्या आजूबाजूला किंवा त्याच्या थोड्या अंतरांमध्ये जर वस्त्या असतील, घरं असतील, तर ते पूर्णपणे त्याच्याखाली गाडले जातात. किंवा जर झाडं असतील, जंगल असेल, तर ते सुद्धा त्याच्याखाली गाडलं जातं. म्हणजे इतकं भयानक त्या ज्वालामुखीचा परिणाम असतो. ज्वालामुखी जमिनीवर होतात, तसेच समुद्रात पण होतात. आणि जमिनीवरील ज्वालामुखीच्या स्फोटातून जे पदार्थ बाहेर येतात तेच समुद्रातील ज्वालामुखीतून बाहेर येतात. आणि समुद्रातील ज्वालामुखीच्या उद्रेकातही काही बेटांची निर्मिती होते. म्हणजे जे आपण म्हणतो की नाही, बेटं आहेत. तुम्हाला भारताचा नकाशा आठवत असेल तर इकडे आणि इकडे छोटे छोटे जमिनीचे भाग आपण दाखवतो की नाही चित्र आपलं नकाशामध्ये, अंदमान निकोबार. तर ते जे काही आहे त्यांना काय म्हणतात, बेटं. आणि बेटं कशी तयार होतात, तर काही बेटं जी आहेत ती कशी तयार झालेली की समुद्रामध्ये ज्वालामुखी झालेले आहेत. समुद्रामध्ये सुद्धा खाली जमिनीचा भाग असतो, मग त्याच्या पण आतमध्ये तो ज्वालामुखी धगधगत असतो. आणि तो जेव्हा बाहेर येतो तेव्हा ते इतक्या प्रमाणात येतं की समुद्रामध्ये डोंगर किंवा मातीसारखं हे तयार होतं, भूभाग तयार होतो. मग त्या भूभागाला काय म्हणतात, बेट म्हणतात. बेट म्हणजे काय असतं, आपण बेटाची व्याख्या शिकलो तेव्हा काय म्हटलं होतं की बेट कशाला म्हणायचं, की ज्याच्या आजूबाजूला सगळीकडे पाणी आहे आणि मध्ये जमिनीचा भाग आहे म्हणजे बेट. मग तसंच हे बेट तयार होतं की ज्वालामुखीतून जी काही चिखल राख हे जे काही पडतं त्याच्यापासून बेट तयार होतं. आणि म्हणून ती बेटं समुद्रामध्ये आपल्याला दिसतात. ज्वालामुखीचा उद्रेक टाळणे, उद्रेक सुरू झाल्यानंतर तो थांबवणे किंवा त्याचं नियंत्रण करणं शक्य नाही. मात्र त्याचे भाकीत करणे, त्यानुसार तात्काळ आपत्ती व्यवस्थापन करणे हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शक्य झालेलं आहे. म्हणजे आपल्याला जर कळलं की इथे ज्वालामुखी होणार आहे, तर तो थांबवता येईल का, नाही थांबवता येणार. जसा पाऊस पडतोय, पाऊस थांबवता येईल का, नाही थांबवता येणार. जे नैसर्गिक ज्या गोष्टी घडणार आहेत त्या आपल्याला थांबवता येऊ शकत नाही किंवा त्याच्यावर नियंत्रण पण मिळवता येऊ शकत नाही. फक्त एक आहे की आपण कॉम्प्युटरवर जे हवामानातील बदल किंवा हे सांगत असतो त्याच्यावर भाकीत, म्हणजे भविष्यात की आणखी 1 तासाने काय घडणार आहे, 1 तासाने हवामान कसं असेल, पाऊस असेल की नाही, हे जसं सांगू शकतो की नाही, तसंच ह्या कालावधीमध्ये ह्या कालात इथे ज्वालामुखी होणार आहे किंवा काय असं भाकीत वर्तवता येतं, भविष्यात सांगता येतं. आणि मग ते जर आपल्याला कळलेलं असलं की ह्या भागामध्ये ज्वालामुखी होणार आहे, मग तिथल्या आजूबाजूच्या लोकांना आपण दूर नेऊन त्यांची व्यवस्था करू शकतो. अशा पद्धतीने आपण स्वतःचं संरक्षण करणे इतकं म्हणजे काय म्हणता येईल, आपत्ती व्यवस्थापन करू शकतो. इथपर्यंत कळलं. आता पुढचा मुद्दा आहे सुनामी. सुनामी म्हणजे काय, भूकंप म्हणजे काय, आणि भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक हे सागर तळाशी झाले तर काय होईल. आता यांनी हे प्रश्न तुम्हाला जरा डोके चालवायच्यासाठी विचारलं आहे की भूकंप म्हणजे काय. भूकंप म्हणजे सुद्धा जसं ज्वालामुखीचं मी सांगितलं की नाही, पृथ्वीच्या पोटात होणाऱ्या हालचाली, तर हे भूकंप हे सुद्धा तसंच आहे, पण त्या पृथ्वीच्या भूकवचाच्या जवळ होतात, त्या एकदम आत नाही होत. ही जर पृथ्वी आहे, पृथ्वीचं हा जमिनीचा लेअर आहे, तर त्याच्या खाली इथे चाललेल्या असतात त्या हालचाली. आणि त्या हालचाली होता होता आपल्याला जेव्हा त्या जास्त प्रमाणात होत असतात तेव्हा जमीन हलल्यासारखं जाणवतं. जमिनीला तडे जातात, रस्त्याला तडे जातात, घरांच्या भिंतींना तडे जाऊ शकतात. किती मोठ्या प्रमाणात किंवा किती कमी प्रमाणात आहे त्याच्यावर ते अवलंबून असतं. तर भूकंप म्हणजे भूगर्भात होणाऱ्या हालचालींमुळेच भूकंप होतो. नंतर भूकंप आणि ज्वालाग्रही हे सागराच्या तळाशी झालं तर काय होईल, भूकंप झाला, थोड्या प्रमाणात भूकंप असेल तर फक्त लाटा मोठ्या प्रमाणात म्हणजे लाटा जास्त निर्माण होतील. पण ज्वालामुखी जर सागराच्या तळाशी झाला तर मात्र
मोठ्या प्रमाणात सागर जलामध्ये हालचाली निर्माण होऊ शकतात आणि त्याच्यामध्ये निर्माण होणाऱ्या हालचालींमध्ये हे पण होऊ शकतं, बेटं निर्माण होऊ शकतात किंवा खूप मोठ्या प्रमाणात जर ज्वालामुखीचा उद्रेक झालेला असला तर सुनामीसारखं संकट येऊ शकतं, सुनामीसारखं संकट येऊ शकतं. आता जमिनीप्रमाणे सागराच्या तळाशी भूकंप आणि ज्वालामुखीचे उद्रेक होतात. महासागराच्या तळाशी भूकंप झाला तर बाहेर पडणारी ऊर्जा पाण्याला वरच्या दिशेने ढकलते. परिणामी सागरात विशिष्ट प्रकारच्या लाटा तयार होतात. या लाटा उगमस्थानापासून फार उंच नसतात, परंतु वेगाने त्या दूरवर पसरू लागतात. तेव्हा या लाटांचा वेग ताशी 800 ते 900 किलोमीटर इतका असतो. या किनारी भागात पोचतात तेव्हा त्यांचा वेग आधीपेक्षा कमी होतो आणि त्यांची उंची मात्र सुमारे 100 फुटापर्यंत वाढलेली दिसते. म्हणजे जेव्हा भूकंप झाला आणि हा थोड्या मोठ्या प्रमाणात जर भूकंप झाला तर सागराच्या तळाशी भूकंप झाला तर मी जसं म्हटलं की सागराच्या हालचालींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. पण जर भूकंप मोठ्या प्रमाणातला असेल, जास्त ह्याच्यातला असेल तर त्याचं लाटा ज्या निर्माण होतात त्यांचा वेग असतो 800 ते 900 किलोमीटर प्रति तास. म्हणजे एका तासात 800 ते 900 किलोमीटर इतकं जाणार, इतका त्याचा वेग असतो त्या लाटांचा. पण ह्या लाटांचा वेग नंतर जसं जसं किनाऱ्याकडे येतो तसा कमी होतो, परंतु त्याची उंची जी असते लाटांची ती 100 फूट इतकी वाढलेली असते. आलं लक्षात? 100 फूट इतकी वाढलेली असते. तर महासागराच्या तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे तसेच ज्वालामुखींमुळे निर्माण होणाऱ्या लाटांना सुनामी असं म्हणतात. सुनामी हा जपान भाषेतील शब्द आहे आणि त्याचा अर्थ समुद्रावर किनाऱ्यावर येऊन धडकणारी पाण्याची मोठी लाट. म्हणजे इथे जो त्यांनी प्रश्न विचारला आहे की भूकंप आणि ज्वालामुखी चे उद्रेक जर सागराच्या तळाशी झालं तर काय होईल, तर सुनामी होईल. आणि सुनामी कसं होईल? ज्वालामुखीमुळे तर होऊच शकतो, पण ज्वालामुखी कारण तो मोठा हानिकारक नैसर्गिक आपत्ती आहे. पण भूकंप हा कमी प्रमाणात पण होतो. पण समुद्रात जर भूकंप झाला तर मात्र सुनामीच्या लाटा निर्माण होतात. सुनामीच्या लाटा ज्या असतात त्या कशा असतात, त्यांची उंची खूप प्रचंड असते. 100 मीटर इतकी उंची, 100 फुटांपर्यंतची त्यांची उंची असते आणि ती उंची जी असते त्याच्यामुळे तो वेग पण येतो आणि जवळ आसपासची घरं, इमारती यांना धोका निर्माण होऊ शकतो त्याच्यामुळे. आणि सुनामी हा शब्द जो आहे हा जपानी भाषेतला शब्द आहे आणि याचा अर्थ की किनाऱ्यावर येऊन धडकणारी लाट, याचा अर्थ तो होतो. आता सुनामीचे विघातक परिणाम कोणते? विघातक म्हणजे काय? हानिकारक परिणाम कोणते? इमारती, बांधकामे उद्ध्वस्त होतात म्हणजे नष्ट होतात. की समुद्राच्या जवळ जे मोठे उंच उंच इमारती असतात, घरं असतात, ते सगळे पडतात, वाहून जातात पाण्यामध्ये. छोटी छोटी घरं असतात ती तर नष्टच होतात. जीवितहानी आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात. जे माणसं मेली म्हणजे जीवितहानी होतेच, प्राणी मरतात, माणसं सगळं वाहून जातं, घरं वाहून जातात, गाड्या वाहून जातात. म्हणजे वित्तहानी, वित्त म्हणजे काय? पैसा, त्याची पण हानी होते. किनाऱ्याजवळील होड्या, जहाजं यांची हानी होते. म्हणजे किनाऱ्याच्या जवळ, जनरली किनाऱ्याच्या जवळ जे मच्छीमार लोक असतात त्यांची घरं असतातच, त्यामुळे त्यांच्या होड्या, जहाजं हे सगळं वाहून जातं. झाडं मुळापासून उन्मळून पडतात. भूस्खलन म्हणजे जमिनीची माती वाहून गेल्यामुळे ती खूप मोठ्या प्रमाणात झीज होऊन जाते. किनाऱ्यावरील मूळच्या जमिनीत बदल होऊन दलदलीचे प्रदेश निर्माण होतात आणि जवळ जी मातीचा भाग असेल तिथे खूप मोठ्या प्रमाणात लाटा आल्यामुळे तिथली जी माती आहे त्याचं सगळं दलदल चिखल निर्माण होतो. नंतर वाहतुकीस अडथळे होतात आणि समुद्रासंबंधीचे व्यवसाय आणि उद्योगधंदे याच्यावर परिणाम होतात. की आता मोठ्या प्रमाणात लाटा आल्या, मोठं खूप नुकसान झालं, त्यामुळे खूप दिवस मग मच्छीमार, मासेमारी करणाऱ्या लोकांना किंवा समुद्रात जाणारे जे वेगवेगळे व्यवसाय करणारे लोक असतात त्यांना अडचणी निर्माण होतात. आणि बंदराचं खूप मोठं नुकसान होतं की जिथे जहाजं येऊन थांबतात त्याला म्हणतात बंदर. मग बंदर जे असतं त्याचं खूप मोठं नुकसान झाल्यामुळे मग ते पुन्हा रिपेअर करणं, हे करणं, त्याच्यामध्ये वेळ जातो, पैसा वाया जातो, अनेक लोकांचं नुकसान होतं, धंदे बंद होतात. असं सुनामीचं खूप विघातक परिणाम आपल्याला सोसावे लागतात. आता पुढचं आहे
वादळ. वादळ म्हणजे काय? जोरजोरात सुटणारा वारा, काही वेळा असा येतो, बरोबर. तर ती जी वादळं आहेत ती कशी काय निर्माण होतात, वादळे कशी निर्माण होतात आणि त्यांचे परिणाम काय होतात. मागील येतेत आपण वादळ निर्मिती आणि त्यांच्या परिणामाबद्दल माहिती घेतली आहे. समजा तुम्ही एखाद्या वादळात अडकलात तर काय कराल, हे करा. म्हणजे आता त्यांनी आपल्याला हे सांगितलं की वादळात जर तुम्ही अडकलात तर काय करायचं. मागच्या वर्षी आपण बघितलं याच्यातलं. तर काय करायचं हे त्यांनी सुचवलेले पर्याय. इमारतीवर पडून नुकसान करू शकणारी झाडे नियमित छाटा आणि नुकसान टाळा. म्हणजे आपल्या घराच्या जवळ जर झाडं खूप उंच वाढली असतील तर त्याची छाटणी करायची, कापून टाकायची ती किंवा कुऱ्हाडीने तोडून टाकायची. नंतर घराबाहेर आल्यास नेमके कोठे आहोत ते जवळपास, म्हणजे जर आपण घराच्या बाहेर असू आणि वादळ आलेलं असेल तर आपण फोन करून सांगायचं की मी कुठे आहे, म्हणजे मग आपण सुरक्षित ठिकाणी आहोत की नाही ते त्यांना कळतं. आणि घराच्या बाहेर जरी आपण असलो तरी वादळ आलं म्हणून एखाद्या सुरक्षित ठिकाणी थांबायचं. नंतर गॅस रेग्युलेटरचा स्विच बंद करायचा. आणि गॅस घरामध्ये जर आपण असू आणि वादळ चालू असेल तर गॅस बंद करायचा. त्याच्यानंतर वीज लाईटचं जे आहे मेन स्विच बंद करायचं, दिव्याचा मेन स्विच बंद करायचा. नंतर आपले नातेवाईक जे बाहेर गेलेले असतील तर त्यांना फोन करून सांगायचं की सुरक्षित ठिकाणी राहा, आम्ही पण घरात व्यवस्थित आहोत. आणि घरापासून जर बाहेर कोणी जात असेल वादळामुळे आणि ते थांबले, आपल्या घराच्या बाहेर अंगणात थांबले, त्यांना म्हणायचं घरात येऊन थांबा. म्हणजे अशा पद्धतीने आपण बाहेरून जाणाऱ्या लोकांना पण आश्रय देऊन मदत करायला पाहिजे. हे झालं वादळाच्या संदर्भात. आता वादळाच्या जसं आपण बघितलं महापुरासाठी कोण काय करतं, म्हणजे सरकारी योजना आहेत तर काय योजना आहेत, बरोबर. तर तसंच वादळाच्यासाठी सरकारी योजना काय आहे किंवा सरकार काय करतं आहे. तर संयुक्त राष्ट्र संघटनेने एक स्थायी स्वरूपाची आंतरराष्ट्रीय संस्था 1965 साली स्थापन केली. जगभरातील सुमारे 177 देश या संघटनेचे सदस्य आहेत. या संघटनेचे एक प्रमुख कार्य म्हणजे आपत्ती काळात साधनसामग्री, आर्थिक मदत तसेच स्वयंसेवक आपत्तीच्या ठिकाणी पाठवणे. त्यासोबतच मदतीसाठी आंतरराष्ट्रीय वैद्यकीय पथके व इतर तज्ज्ञांचे गट पाठवले जातात. आता ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेने ही आंतरराष्ट्रीय संस्था कधी स्थापन केली? 1965 साली स्थापन केली. आणि त्याचे सदस्य जे आहेत ते 177 देश सदस्य आहेत. आणि हे जे काय आहेत हे काय करतात की आपत्ती जर आली तर त्या ज्या भागात आपत्ती आली त्या लोकांना मदत करणं, त्यांना आर्थिक मदत करणं, त्यांना खाण्यापिण्याची मदत करणं, त्यांच्यासाठी डॉक्टरचं पथक पाठवणं किंवा कमांडोज वगैरे येतात की नाही ते जे संकटातून, म्हणजे समजा काय बिल्डिंग पडली, इमारती पडल्या तर त्या ढिगाऱ्यातून लोकांना बाहेर काढण्याचं काम करतात. असे जवान जे असतात मदत करणारे स्वयंसेवक जे असतात ते त्यांना सगळ्यांना म्हणजे त्यांचे ग्रुप करून ते पाठवलं जातं. अशा पद्धतीने नैसर्गिक आपत्तीमध्ये व्यवस्थापन केलं जातं. तर इथे आपला पाठ संपलेला आहे आणि तुम्ही कमीत कमी 3 वेळा हा व्हिडिओ बघायचा. आणि याच्यानंतर मी पुन्हा तुम्हाला सांगणार नाही, कारण तुम्ही व्हिडिओ बघतात की नाही बघतात ते तुम्हालाच माहिती आहे. आणि व्हिडिओ का बघा, मला याचे पैसे मिळतात का, तर मला काहीही मिळत नाही याचं. पण मी हे तुमच्यासाठी बनवते की मला तुम्हाला प्रत्यक्ष शिकवता येणं शक्य नाही आहे, म्हणून शक्य तितकं मी खुणांचा वापर करून तुम्हाला शिकवते आहे. तुम्ही हे व्हिडिओ जर पुन्हा पुन्हा बघितले, पहिल्यांदा तुम्हाला थोडंसं समजेल, नंतर अजून थोडं समजेल. व्हिडिओ बघायचा, पुस्तक वाचायचं, पुन्हा व्हिडिओ बघा, पुन्हा पुस्तक वाचा, असं 2-3 वेळा जर केलं तर तुम्हाला पूर्ण धडा चांगल्या प्रकारे समजेल. आणि मग प्रश्नोत्तर शोधायला किंवा प्रश्नोत्तर लिहायला तुम्हाला मदत होईल. त्यामुळे मी पुन्हा पुन्हा सांगते की व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि धडे वाचा आणि प्रश्नांची उत्तरं धड्यातून शोधा, म्हणजे धडा वाचला जाईल. पुन्हा पुन्हा धडा वाचला गेला तर उत्तर शोधणं आणि लक्षात ठेवणं सोपं होतं. आलं लक्षात? नमस्ते.